तुला काय पाहिजे दे आणि आईला दे चल. हे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात? नक्कीच मजेत असणार. आणि आज हे पहा, पालक आहे. भरपूर पालक पडलेली आहे. 2 दिवस झालेले ही पालक निसून ठेवलेली आहे, पण हिचं काही अजून मी केलेलंच नव्हतं. आणि दुसऱ्या भाज्या मी वापरत होते, ज्या पटापट म्हणतात ना सुकून जातात, त्या भाज्या मी पहिल्यांदा करून घेते. पालक 2 दिवस 3 दिवस चांगली राहते फ्रीजमध्ये. तर आज मी म्हटलं चला पालकाचं काहीतरी करून टाकूया. तर म्हटलं चला मॉर्निंगचा नाश्ताच बनवते पालकाचा. आता इथे पहा, अंशचे ओट्स तयार झालेले आहे. एका बाजूला दूध ठेवलेलं आहे. आणि आता मी पालकाचे मस्त ढोकळे बनवणार आहे. आता हे पालकाचे ढोकळे इतके टेस्टी असतात आणि इतके हेल्दी असतात. आणि ज्या मुली किंवा लेडीज डाएट वगैरे करत असतात त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. आणि यांनी वेट जास्त गेन होत नाही. वेट लॉसमध्ये खूप छान पालकाचे ढोकळे आपण खाऊ शकतो. तर इथं मी बारीक रवा घेतलेला आहे. जर तुमच्याजवळ जाड रवा असला तर तो देखील घेतला तर चालेल. जाड रवा इतकंच की तुम्हाला एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्यावा लागेल. बारीक रव्याला मिक्सरमध्ये फिरून घेण्याची गरज नाही. इथं मी घरात केलेलं दही आहे. आणि हे दही मी भरपूर म्हणजे 3-4-5 चम्मच असं भरपूर मी असं दही घेतलेलं आहे. आणि त्यातलं थोडंसं ते दह्याचं पाणी होतं ते देखील याच्यात टाकून हे थोडं सोक करायला आता मी ठेवणार आहे. तर तुम्ही पाहू शकतात 1 ते 1.5 वाटी चांगली मी रवा घेतलेला आहे. आता हा मी फुलायला ठेवणार आहे. आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि हा पालक त्याच्यामध्ये टाकून थोडासा म्हणतात ना बॉईल करून घेणार आहे. 3-4 उकळ्या चांगल्या काढून घेणार आहे. आणि असा मस्त हा 4-5 उकळ्या झाल्या की हा आपल्याला पालक एका चाळणीवर काढून घ्यायचा आहे. आणि पालक थंड झाल्यावर इकडे पहा मी त्याची पेस्ट केली आहे. तर त्यामध्ये मी 2-4 हिरव्या मिरच्या, त्यानंतर त्यामध्ये अद्रक असं टाकून मी पेस्ट करून घेतली. आता त्यामध्ये मी थोडा सोडा टाकून घेणार आहे. 1 स्पून सोडा मी टाकून घेतलेला आहे. अद्रक मिरच्यानी चव खूप छान येते. तर नक्की तुम्ही पेस्ट करताना अद्रक आणि मिरच्या टाकून घ्या. आणि इथं आता मी जे भांडं आहे ढोकळ्याचं त्याला ऑइलिंग करून घेतलेली आहे. आणि मी असं पहिल्यांदा एक पात्र मी बनवून बघणार आहे की व्यवस्थित ढोकळा होतो की नाही. आणि नंतर मी एकसंगती 2 भांडे लावून देईल. जोपर्यंत ढोकळा होतो आहे मी हे जे भांडे आपले जे पडलेले होते ते वॉश वगैरे करून मी छान क्लीन करून घेतलं आहे कट्टा. म्हणजे कसं होतं एक आपण साईड बाय आपण जर हे आपले भांडे धुत राहिलो तर आपलं किचन जास्त मेसी होत नाही आणि पसारा देखील जास्त होत नाही. मग आपल्याला एकत्र लोड पडतो भांडे घासण्याचा. आता सकाळी म्हटलं चला छान अद्रकचा गवती चहाचा मी छान चहा बनवते. तर बाहेर छान पाऊस पडत होता आणि इथं मी मस्त वेलची कुटून घेतली आहे. आणि हे आहे गवती चहा आणि अद्रक. आणि तुम्हाला सांगते हा चहा जर तुम्ही असा करून पिलात ना तर तुमची छोटी मोठी सर्दी म्हणा, थोडी कणकण येत असेल तर अशी पटकन पळून जाईल. तर हा चहा म्हणजे पावसाळ्यात एकदम छान आहे, हेल्दी आहे. आणि याने आपल्याला कोणता छोटा मोठा जो आजार आहे ना खोकला सर्दी तो होत नाही. आता मी फार दमून गेले. असं वाटतं की मॉर्निंगचं काम खूप कमी असतं किंवा मग घरातले कामं खूप कमी असतात, पण असं नाही, खूप थकायला होतं. तर असा हा छान फक्कड चहा पिले की मला देखील एनर्जी येणार आहे. आता यामध्ये मी साखर, चहा पावडर टाकून याला मस्त उकळी करायला ठेवते. आणि पहिल्यांदा मी काय केलं, अद्रक वगैरे जे काही मी जिन्नस टाकले त्यांना छान उकळी येऊन दिली आणि नंतर मग चहा पावडर आणि साखर टाकून घेतली. इथे माझा ढोकळा तयार झालेला आहे. आणि हे तुम्ही पाहू शकतात मस्त ढोकळा झाला आहे. टूथपिक मी टाकून बघितली आणि एकदम क्लीन बाहेर आली. इथे मस्त गरमागरम चहा देखील तयार झालेला आहे. आता सुनील इथं आंघोळ करून आलेले आहे. आता त्यांच्यासाठी मी ढोकळा आता जो मी त्याच्यावर फोडणी वगैरे दिलेली तो ढोकळा आता मी त्यांना देणार आहे. तर इतका टेस्टी, इतका सुंदर होतो. हे बघा मी एकसंगती आता 2 भांडे लावले
आणि पहिला मस्त फुगला तर मला गॅरंटी झाली आता हे बाकीचे पण मस्त फुगतील. कधी कधी मी काय करते, असं जास्त बॅटर वगैरे टाकलं तर कधी कधी ते खराब होण्याची शक्यता असते, म्हणून मी पहिल्यांदा एक डेमो बघून घेते की व्यवस्थित होतं की नाही. आणि मग आता मला कळालं तर मी दोन्ही भांडे एकत्र लावले. हे पहा, मी मस्त त्याच्यावर चुरचुरीत फोडणी वगैरे दिली आणि छान त्या फोडणीमध्ये मी काही नाही, कढीपत्ता, मोहरी आणि छान त्याच्यामध्ये तीळ टाकून घेतली आहे आणि तेलाची अशी फोडणी मी याला दिली. हे पहा, इतका इझिली हा निघून येतो आहे. हे पहा, आणि इतका स्पॉन्जी झालेला आहे, जस्ट लाईक केक कसा होतो त्या टाईपनीच झालेला आहे. इतका मस्त सुंदर झाला. तुम्हाला जर असं करून बघायचं असेल तर नक्की घरी करून बघा. खूप टेस्टी होतो, मुलांना टिफिनला द्यायला पण मस्त असतो. हे पहा, आणि टिफिनमध्ये हा ढोकळा दिला की मुलं एकदम खुशच होऊन जातात. आता मी हा ढोकळा सुनीलला देते आणि आता हा ढोकळा मी स्वतः टेस्ट करून बघणार आहे. नाश्त्याची वेळ झालेली आहे आणि छान मी आता हे ढोकळे एन्जॉय करणार आहे. तर चला, मी तुम्हाला एक ढोकळाचा डेमो दाखवून देते की कसा झालेला आहे. खूप टेस्टी. आता नाश्ता वगैरे तर झाला, पण आता हे पहा, किचन कितकी मेसी होऊन गेलं पूर्ण. तर आता हे पूर्ण मेसी किचन पुन्हा आता क्लीन वगैरे करावं लागणार आहे मला. आणि त्याच्यानंतर पुन्हा दुपारचा स्वयंपाक करायला रेडी व्हावं लागेल. आणि हे पहा, किचन क्लीन करून आता मी थोडंसं पाणी वगैरे पिलं आणि आता दुपारचा स्वयंपाक करायला पुन्हा मी आता रेडी झाले आहे. आता इथं कांद्याची भाजी कट करून ठेवलेली आहे. तर आज बेत आहे पातळ कांद्याची भाजी बनवायची. तर आम्ही शेंगदाणे लावून मस्त पातळ भाजी बनवतो आणि खूप टेस्टी होते. खूपच आवडते, सगळ्यांना घरात आवडते आणि मला देखील आवडते. तर आता इथं मी शेंगदाणे मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे. भाजलेले शेंगदाणे होते आणि 5-6 मिरच्या होत्या, त्याचं मस्त वाटण करून घेतलं पातळ. आणि आता एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये मी हे बघा, अंश बघा कसा गप्पा मारतो आहे माझ्या संग. त्याला म्हणजे सारखं किचनमध्येच काम असतं, थोडा वेळ झाल्यावर त्याला खाऊ पाहिजेल असतो. तर आता त्याला मी हाकलून दिला आहे, थोड्या वेळ तो जाऊन टी व्ही बघेल. आणि आता मी काय केलं, तेल टाकून घेतलेलं, त्याच्यामध्ये भाजी परतून घेतलेली आणि ती थोडी खाली बसली, तिच्यात मीठ वगैरे टाकलेलं आणि नंतर मग मी जे वाटण बनवलेलं ते याच्यात टाकलं आणि छान शिजून द्यायचं. इतकं सुंदर लागते ही भाजी, भाताबरोबर तो एक नंबर लागते. आणि त्याच्यात दुसरं काही टाकायची गरज नाही, बस इतकेच जिन्नस आहे. आणि पीठ दळून आणलेलं ज्वारीचं, आता हे पीठ मी एका स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेते. आणि आम्हाला रात्रीची ज्वारीचीच भाकर लागते, मॉर्निंगला आम्हाला चपात्या लागतात. तर कधी असं राहिल्या चपात्या तरच आम्ही खातो नाईटला, नाही तर आम्हाला नाईटला ज्वारीच लागते. आणि ज्वारी खाल्ली देखील पाहिजे, पचायला देखील हलकी असते आणि त्यांनी आपलं वेट जास्त गेन होत नाही. आणि इथं आता मी भाकरी करायला घेतली आहे मॉर्निंगलाच, कारण की मी सकाळी ढोकळ्यामुळं पीठच मळलं नव्हतं. आता मी पीठ मळत बसत नाही आहे कणकेचं, आता मी डायरेक्टली ज्वारीचं पीठ पटापट मळून 6 भाकरी करल, म्हणजे मग पटापट काम आवरून होतील. कारण की आता मी पुन्हा कणिक वगैरे मळायला घेतलं तर पुन्हा मला खूप उशीर होऊन जाईल आणि मग त्या चपात्या वगैरे कारण की भाकर कशी प्रत्येकजण कमी खातात, 1 1 अशी भाकर खातात, पण मग चपात्याला जरा मग 2 3 देखील खातात आमच्या घरात. म्हणून मी म्हटलं चला आता भाकरच करून घेते. तर अशा ह्या भाकरी खूप हेल्दी आणि चांगल्या असतात. मला तर ज्वारीची भाकर खूप आवडते, आधी नव्हती आवडत पण आता मला आवडायला लागलेली आहे. घरातली कामं करता स्वतःजवळ जास्त लक्षच द्यायला मिळत नाही. बट आता मी देखील ठरवलेलं आहे की स्वतःजवळ पण लक्ष द्यायचं, आपल्या करिअरजवळ देखील लक्ष द्यायचं आणि यूट्यूबवर चांगलं लक्ष देऊन
आपण म्हणजे स्वतःसाठी टाईम द्यायचा. मला यूट्यूबवर काम करायला फार आवडतं. म्हणजे मला व्हिडिओज वगैरे करायला, तुमच्याशी माझी लाईफस्टाईल शेअर करायला फार आवडते. मला ना स्वतःचं असं एक अस्तित्व निर्माण करायचं आहे. मला सेल्फ डिपेंड व्हायला खूप आवडतं आहे. बघा, अशी सुंदर भाजी झालेली आहे ना, कधी करून बघा जर तुम्ही केलेली नसेल तर. खूपच सुंदर होते ही भाजी. आणि इथे बघा मी जेवण वाढून घेतलेलं आहे. हा रात्रीचा भात होता, तो मी थोडा तेल वगैरे टाकून, हळद टाकून फ्राय केला आहे. मला खूप आवडतो उरलेला भात. आणि या भाजीबरोबर इतका टेस्टी लागतो, म्हणजे तुम्हाला मी सांगू शकत नाही. कधी तुम्ही घरी बनवून बघा ही भाजी. आणि सफेद भाताबरोबर म्हणा किंवा रात्रीच्या उरलेल्या भाताबरोबर पण छान लागतं. आणि हे बघा, अंशला मी अशी व्हेजिटेबल खिचडी बनवली आहे, मटकी आहे आणि ही ज्वारीची भाकरी. तर मला चला आता हा एन्जॉय करायचा आहे मला, भात आणि भाजी. तर मस्त मी इथं खाऊन घेते आणि अंशला देखील मी चारते. तर आता अंश टी व्ही बघता बघता खातो आहे, कारण की लय नाटक करत होता तो जेवायला. हे पहा, सुनीलला देखील ही भाजी खूपच आवडते. सगळे आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत. आता अंशचं खूप दिवसापासून मोदक चाललेलं होतं, तर म्हटलं त्याच्यासाठी मोदक बनवूनच टाकते. तर संध्याकाळची वेळ आहे, मी मोदक बनवायला घेतलं. सारण वगैरे मी बनवून घेतलं. आता त्यांनी कधी मोदक तर खाल्ले नव्हते, म्हणजे तेव्हा तो 2 वर्षाचा होता तेव्हा त्यांनी ते ट्राय नव्हते केले मी बनवलेले तेव्हा. पण आता त्यांनी कुठं बघितलं काय माहिती, तो मला बोलला, मग मला मोदक पाहिजे. तर खास त्याच्यासाठी मी नारळ वगैरे खाऊन आता हे मोदक बनवायला घेतले आहे संध्याकाळचे. तर इथे पहा, मी जसं मला जमतं त्या पद्धतीने मी मोदक बनवते. मला खूप भारी पाऱ्या नाही जमत, पण मी बनवू शकते, असं नाही. तर इथं मी अशा मस्त उकड वगैरे काढून घेतलेली आहे. आणि या सारणामध्ये मी ओलं खोबरं, खसखस, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काजू बदामची पूड टाकली आहे, कारण की त्याला तोंडात काजू बदाम आलेले आवडत नाही. त्याच्यानंतर जायफळ, वेलची आणि थोडं गूळ असं टाकून ही मीनी असं सारण बनवून घेतलेलं आहे. आणि हे मोदकाचंच पीठ होतं. तर रेडीमेड मोदकाचं पीठ आणलेलं आणि त्याला उकड काढली. उकड काढताना मी थोडंसं तूप आणि 1 चमचा साखर आणि मीठ टाकलं. म्हणजे थोडी साखर मीठ टाकलं ना तर वरच्या सारणाला देखील चव येते. तर अशा पद्धतीने माझे 11 मोदक तयार झाले. तर इथे मस्त छान मोदक आहे बघा, पाऱ्या वगैरे करून घेतल्या मी. आणि बघू आता अंशला आवडतात की नाही, कारण की त्याने तर कधी खाल्लेले नव्हते, पण तो मोदक वगैरे म्हणत होता, तर म्हटलं चला त्याची इच्छा पूर्ण करून देते. आता इथे मी एका चाळणीवर हे मोदक ठेवलेले आहे. मला 10 ते 12 मिनटं आता हे मोदकाला छान उकड काढून घ्यायची आहे. तर इथं गरम पाणी मी करायला ठेवते आणि त्या गरम पाण्याला छान उकळी आली ना, मगच ती चाळण ठेवायची. आणि हे पहा, मी आता त्याला थोडी वाफ वगैरे यायला लागली. आता हे मोदकं मी 10 मिनटं छान स्टीम करायला ठेवते. आणि जास्त वेळ नाही ठेवायचे, नाहीतर मग ते सारणातून आपलं गूळ बाहेर यायला लागतं. आणि हे पहा, छान असे माझे जे मी घरी माझ्या हाताने बनवलेले मोदक, मला इतकेसे जमत नाही, पण जेवढे जमतात त्या पद्धतीने मोदक बनवले. आणि छान साजूक तुपाची धार टाकलेली आहे, कारण की तुपाशिवाय तो मोदक अपूर्णच आहे. आता बघूया, घरच्यांना देखील देऊया आणि अंशला देखील चारून बघूया की आवडतात की नाही आवडत. दे आणि आईला दे, चल. काय आणलं तू? काय दिलं तू? देते, तुला पण देते. याचं नाव काय? हे बघ. तर अंशने तर खाल्लाय मोदक. पहिला घास तर त्याला एवढा आवडला नव्हता, कारण की थोडंसं पीठ लागलेलं, पण नंतर जेव्हा गोड गोड लागायला लागला तेव्हा त्याला तो आवडला. तर
चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असे छान छान पदार्थ बनवून तुम्ही देखील खा. ओके, बाय, टेक केअर अँड गुड बाय.